सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय सभागृह, सर्वप्रथम मी महिला बालकांचं समिती आणि त्यांच्या सर्व विभागाचं अभिनंदन करतो की ह्या योजना तुम्ही लवकर म्हणजे जुलै महिन्यामध्ये लवकर घेऊन आलात. म्हणजे ह्या पुढे सर्वांना ज्ञात झाल्या आणि त्याची अंमलबजावणी करणंसुद्धा आपल्याला जी अपेक्षा व्यक्त केली की योजना ऑगस्टपासून सुरू झाल्या पाहिजे, तर मला वाटतं की आज आपण मंजूर झालं तर सुरू होण्याला आता अडचण राहणार नाही. महिला बाल कल्याण समितीमार्फत ज्या योजना आल्या त्याबाबत सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी त्यांचे मतं मांडले, सूचना दिल्या. विशेषतः श्रीमती सुतार मॅडमनी योजनानिहाय सगळ्या योजनांमध्ये काय दुरुस्ती करणे आवश्यक आहेत किंवा काय बदल व्हावेत किंवा क्लॅरिटी अजून स्पष्टता असावी त्याच्याबाबत आपले जे मुद्दे आहेत त्याचा जरूर आम्ही विचार करू. त्याच्यामध्ये आणखीन 2-3 सदस्यांनी एका मुद्द्याबाबत जे योजना क्रमांक 7 आहे की तिथे पूर्वी 65% होते, आता आपण 75% केले, तर जरूर याच्यामध्ये सगळ्यापणे आपण विचार करून जो पूर्वीची योजनेच्या निकषानुसार एक करता येईल का तोही आपण त्याच्यामध्ये बघू. दुसरे जी काही आपण साहित्य आहेत किंवा जे आहेत काही ठिकाणी आपण उदाहरण दाखल असे केलेले आहेत. मला वाटतं की हे एक्सक्लुझिव्ह असे काही नाही आहेत. आपण म्हणजे एवढ्याच असाव्यात, त्याच्या व्यतिरिक्तही ज्याच्यामधून त्यांना स्वयंरोजगार मिळू शकतो अशी जर काही साधनं असतील. आपली मर्यादा ठरलेली 50,000ची, त्याने 5 लाखाची जरी एखादी योजनाचा भाग घेतला तर आपण 50,000 रुपयेपर्यंत मदत करून त्यांना करू शकतो. म्हणजे एखाद्याने रिक्षा घेतली तर त्यालाही आपल्याला मदत केली पाहिजे असं म्हणजे आपण विचार केला पाहिजे. का फूड ट्रक घेतात, 4-5 लाखापर्यंत फूड ट्रक जातात, त्याला जर 50,000 रुपये मिळाले कारण त्याच्यामधून त्यांचा उदरनिर्वाह हा होऊ शकतो, कारण तेही कर्ज स्वरूपात घेतात. ट्रान्सजेंडर आणि ज्या देह विक्री करणाऱ्या महिलांमधलं जे ट्रेनिंग आणि एम्प्लॉयमेंट जो आहे, मागच्या 2 वर्षापासून आपण देह विक्री करणाऱ्या महिलांचा त्याच्यातून बाहेर काढून त्यांना पूर्ण प्रशिक्षण देऊन आपण एक ठिकाणी मला वाटतं सानपाड्यामध्ये आपण ते चालवतो आहे. जरूर त्याचा खूप चांगला फायदा त्या महिलांना होतो आहे. त्याचा आणखीन अभ्यास करून तो आणखीन कशा पद्धतीने वृद्धिंगत करता येईल, कारण त्यांना त्या व्यवसायातून बाहेर आणून त्यांचा रोजगार त्यांना आपण स्वयंसहाय्यता देणे आणि त्यांचा आत्मसन्मान राखला जाईल याची त्याच्याच वेळेस तेवढी काळजी घेतली जाईल, तोही आपण करू. ट्रान्सजेंडरच्या बाबत आपल्याला लक्षात असेल की आता दिवसेंदिवस आपण प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला विशेषतः सिग्नलवर खूप मोठ्या प्रमाणात, इव्हन ठाणे बेलापूर रोडला गेल्यानंतर आज खूप मोठ्या प्रमाणात हे होतं आणि समाजामधून थोडा तो दुर्लक्षित घटक असा असल्यामुळे यांचं हाऊसिंग आणि त्यांच्यासाठी प्रशिक्षण म्हणजे आता जे काही इनहाऊस जी कामं करू शकतात, विशेषतः टेलरिंगचे वर्क्स आहेत, त्याला काय कुठे बाहेर जायची गरज नाही. जर ट्रेन केले, टेलरिंग केली, प्रॉडक्ट आपण आणलं, जसं महिलांच्या बाबत आपण विचार करतो की बचत गटांना मशीन देऊन आपण हे करावं, तर असे जर आपण ते करू शकलो तर मला वाटतं की त्यांना निश्चितपणे फायदा होईल आणि त्यांच्या हाऊसिंगचा एक विषय आहे तो वारंवार सन्माननीय मंत्री महोदयसुद्धा आम्हाला सांगत असतात, तोही आपण ह्याच्यामध्ये करू. योजना क्रमांकामध्ये काही ठिकाणी 18मध्ये विद्यार्थी आणि अनुदानाचा जो काही भाग आहे तो मला वाटतं की त्याचा आपण हे करून दुरुस्ती करून घेऊ. त्याच्यामध्ये बसचे जे आपण म्हटलं की जर विद्यार्थ्यांना आता फायदा होतो आपल्या दोन्ही शाळांमध्ये, विशेषतः आपण शिरवणे गावाचा उल्लेख केला, त्याच्या ते ड्रायव्हर आणि वेळ हे निश्चित आम्ही त्याच्यामध्ये ठरवूया. आणि आणखी एक चांगली सूचना आपण केली की जसं खाजगी शाळांमध्ये विशेष कार्ड असतात त्याच्या पद्धतीने त्यांनाही आपण जर काही ओळखपत्र आपण ठेवली तर आणि त्याचा फायदा आपल्याला होईल, तर तोही आपण त्याच्यामध्ये विचार करता येईल. त्याच्यामध्ये काय अमाऊंट जे आहेत त्याच्याबाबत मला वाटतं की आपण आता 57 कोटी आहेत, 75,000 रुपये, जिथे बऱ्याच ठिकाणी आपण अमाऊंट आता वाढवल्या. मला वाटतं की याच्यामध्ये आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्याच्यानंतर पुढे या अमाऊंट वाढवण्याबाबतचा जो निर्णय तो कालांतराने आपल्याला घेता येईल. पण पहिल्यांदा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो तर मला वाटतं की तो आपला एक चांगला उद्देश असणं आवश्यक आहे. महिला बाल कल्याण समिती त्याच्याबरोबर निश्चितपणे काम करेल, त्यामुळे मी अमाऊंट वाढवण्याबाबत आत्ता थोडं आपण मला वाटतं की आपण विचार नाही केला पाहिजे. परिवहन उपक्रमाचं जसं माननीय महापौर महोदयांनी सुद्धा सांगितलं की आपण ज्या काही 400 महिलांना आपण ड्रायव्हर म्हणून आपण करणार आहोत त्याचंसुद्धा प्रशिक्षण याच्यामध्ये अंतर्भूत आहेत.
तोही आपण त्याच्यामध्ये करूया. शिष्यवृत्तीबाबत ज्यावेळेस आपण ॲप बेस्ड शिष्यवृत्ती आहेत, आता सगळ्या शिष्यवृत्ती ज्या ऑनलाईन शिष्यवृत्ती झालेल्या आहेत त्यामुळे त्या ॲपवर येतील आणि जे फॉर्म रिजेक्ट होणे किंवा बाहेरचे विद्यार्थी फॉर्म भरणे याच्यासाठी जी तपासणी समित्या वगैरे असलं पाहिजेत. याच्यामध्ये मागच्या वर्षापासूनच आमचं हे लक्षात आलं, कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये एक पहिल्यांदा 36,000चा अर्ज आला, म्हणजे आकडा आला, त्याच्यानंतर तो 42,000पर्यंत गेला, आता लगेच 54,000पर्यंत गेला आणि त्यावेळेसच शंका यायला लागली की हे विद्यार्थी कुठंतरी बाहेरचे विद्यार्थी येतात का. त्यामुळे आपण कंपल्सरी केलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांकडून आपण त्याचं व्हेरिफिकेशन करून घेत असतो. त्यामुळे बाहेरचा विद्यार्थी तिथं प्रवेशितच नसतो तर तो त्याला लाभ मिळण्याचा भाग नाही. हा एक भाग केला आहे. दुसरा जो भाग आहे की दरवर्षी आपण फॉर्म भरून घेतो. आता जर मला वाटतं की 5वीच्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरून घेतला तो 10वीपर्यंत तो फक्त ते शाळेने अपडेट करावा, म्हणजे वारंवारिता दरवर्षी जे फॉर्म भरून घेण्याची जी काही वेळ येते आणि त्याला जो वेळ लागतो तोही आपण त्याच्यामध्ये आपण काढून टाकू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे का हा विद्यार्थी फक्त त्या वर्गात पुढच्या वर्गात गेला आहे का, किती गुण मिळाले आहेत, आणि दुसरा जो भाग आहे त्याने फक्त अपडेट करावी, म्हणजे त्याची मूळ जी माहिती आहे ती सुद्धा आपल्याला एक राहील. आता असं आपल्या उत्पन्नाची अट आहे, मग दरवर्षी उत्पन्नाची अट तर 8 लाखाचं जो आहे ते फक्त त्यामुळे अपडेट करावे, म्हणजे दरवर्षी फॉर्म भरण्याची वेगळ्यानी गरज नाही. जे ॲडिशनल डॉक्युमेंट आहे तेवढे फक्त आपण त्याच्यामध्ये घेऊ. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला याला गती देण्यासाठी निश्चितपणे फायदा होईल. 8 लक्ष रुपयाची मला वाटतं की जसं काही सन्माननीय सदस्यांनी पण ही व्यक्त केली भावना की उत्पन्नाच्या अटी जर आपण काढून टाकलं तर आपल्याला कुणाला बेनिफिट द्यायचा आहे, मोस्ट डिझर्विंग जो आहे त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. सगळ्यांनाच गरज आहे, परंतु सगळ्यात जास्त गरज कुणाला आहे त्याच्यासाठी आपण पहिला जर आपण केलं, त्यामुळे ते उत्पन्नाच्या अटी ठेवलेल्या आहेत, त्यामुळे ती तशा पद्धतीने काढून टाकण्याचा आज तरी विचार करता येणार नाहीत. दुसरा जो भाग आहे की समाज विकास, आपण जे एका विरंगुळा केंद्राबाबतचं आपण मलाही सांगितलं, आम्ही त्याच्याबाबतचे अवतारीने हे करूया. सरोज पाटील मॅडमनी ज्यावेळेस बोलत असताना काही सूचना बचत गटांच्या बाबत जे अनुदान आहे ते पूर्वी बंद झालं आहे, आता ते वाढवावं याच्याबाबत आहे. दुर्धर आजार, किडनी कॅन्सरसारख्या महिलांसाठीचं मला वाटतं की आपल्या सर्व महानगरपालिकांच्या आपण रुग्णालयामध्ये मोफत उपचार करतच असतो. त्याच्या व्यतिरिक्त आता जे आयुष्यमान भारत योजनेचं जे कार्ड आहे तर प्रत्येकाला ते कार्डसुद्धा देण्याचं चाललं आहे. त्याच्यामध्ये 5 लक्षाचा विमा आपण करतो. आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण 5 लक्षपर्यंत म्हणजे त्याच्यापर्यंतचे उपचार आपल्या इथे पण करू शकतो, त्याच्यामधून त्यांना विमा मिळू शकतो. आपले सगळे हॉस्पिटल, तिन्ही हॉस्पिटल आपण आता या योजनेअंतर्गत रजिस्टर्ड केले आहेत महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये. आणि इथे ज्या शस्त्रक्रिया आहेत, आता आपण जे काय आणखीन त्याच्यामध्ये आता आपल्या सगळे आपण ओटी तर आपण दुरुस्त्या केल्यात, बाकीच्या आता आपण जसं कॅथलॅब आपण करतोय, तर याच्यामुळे तिथे जे ऑपरेशन होईल त्याला त्याचा फायदा पण होणार आहे एकदा सुरू झाल्यानंतर. म्हणजे त्याला आपल्यालाही महानगरपालिकेलाही त्याच्यामधून थोडीफार रक्कम ही राज्य शासनाच्या योजनेच्या विमा रक्कम मिळेल. आत्ता जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपये मागच्या वर्षामध्ये आपल्याला महानगरपालिकेच्या रुग्णालयाला सुद्धा उत्पन्न आपल्याला त्याच्या मिळालं, तर त्याच्यामध्ये आपण करू. आणि फार दुर्धर आजारांच्या बाबत जे आहे पुढचे आपण डायलिसिस सेंटर आहे किडनीच्या बाबत, मला वाटतं की महानगरपालिकेच्या ज्या योजना आहेत त्याच्या चांगल्या वनरूप आपण इम्प्लिमेंट केल्या तर ह्या लोकांना सुद्धा आपण पुरवू शकू. विधवा महिलांच्या बाबतचं जे आपण म्हटलं तर मला वाटतं की आपण त्या सगळ्या ज्येष्ठ महिलांबाबत आपण सर्वांचा आता निर्णय घेतलेलाच आहे. त्याच्यामध्ये यांचा सुद्धा समावेश होतो, कारण याच्यामध्ये समूह संघटक जे आहेत त्यांच्याबाबत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितपणे त्यांचं प्रशिक्षण, त्यांची गरज हे आपण हे करू आणि त्याच्यामध्ये निश्चित करू. सांगळे मॅडमचं फक्त होतं की फूड मेकिंग, पण आपल्याला वाटतं की ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे चपाती आणि भाकरीचं. त्याच्यामुळे जगदीश गवतेंची पुन्हा मला वाटतं शिष्यवृत्तीच्या बाबतच आपण होतं आणि दुर्धर जे आजार आहेत त्याच्याबाबतचं. आणि मार्केटिंग व्यासपीठ मला वाटतं सन्माननीय सदस्य इकडे पण आपण बोलत असताना गवते मॅडमनी पण म्हटलं, मागे आपण नसताना एक आम्ही ठराव केला होता की आपले जे काही मार्केट आहे तिथे 30% जागा ह्या निश्चितपणे महिला बचत गटांसाठीच ठेवायचे. म्हणजे आपण जिथे जिथे मार्केट बांधले आपल्याला दरवेळेस कारण आपण आठवडे बाजार भरू, आठवडे बाजारचा अनुभव असा आला की तिथे कुणी उठतच नाहीत नंतर त्याच्यामध्ये, कारण त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याला कोणी राहत नाही. आणि मग त्याच्यानंतर ते आठवडे बाजार बंद करण्यासाठी सुद्धा एक मोहीम आपल्याला घ्यावी लागली. म्हणजे नेरूळ आहे, बेलापूर आहे, म्हणजे
हा म्हणजे हे त्याच्यामुळे तोही आपण विचार केला पाहिजे, कारण आत्ताचाच अनुभव माझ्याकडे असताना तो होता. परंतु हे जर आपण जी मार्केट्स आहेत तिथे 30% जागा ह्या फक्त बचत गटांचे जे माल तयार होईल त्याच्यामध्ये ठेवलं तर त्यांना कायमस्वरूपी आणि मग रोटेशन बेसिसवर समूह संघटक ते तिथे त्यांना जागा उपलब्ध करून देतील. त्याचा एक निश्चितपणे फायदा आपल्याला त्याचा मॅडम होऊ शकतो. श्रीमती पाटील मॅडम पुन्हा शिष्यवृत्ती आणि आर्थिक दुर्बळ घटक ती 75%ची अट आपली सुद्धा याच्यामध्ये होते. ठाणा जिल्हा बँकेचं मला वाटतं की याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे दुरुस्ती करू. कुठल्याही बँकेचं खातं असावं, आपल्याला तो संलग्न करून घ्यावं, कारण आता आधार झालेत, हे झालेत आणि आपण डीबीटीने जातात. त्यामुळे अशी बँकेची सक्ती करणं आणि कारण त्यांनी तिथे जाऊन अकाउंट ओपन करणं हेही आपण त्याचं हे करू. प्रशिक्षणाची संख्या, यशस्वीता, किमान संख्या, रक्कम ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपण डीबीटी करतो, त्यामुळे पहिल्यांदा त्याला खरेदी करून नंतरच रिएम्बर्समेंट आपण करतो. त्यामुळे आपण आधी पैसे देणं आणि नंतर खरेदी करणं, आपल्याला जसं सन्माननीय सदस्य इकडून सुद्धा आलं की त्या पुन्हा बाजारात जातात आणि सामुग्री पुन्हा इकडे येते, त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. असाच एक प्रसंग म्हणजे अनुभवावरून मी आपल्याला सांगतो की मी पालघरला जिल्हाधिकारी असताना आदिवासी घटकांना कुक्कुटपालनाचा व्यवसाय आणि अंडी त्याच्यासाठी कोंबड्या असं वाटप करायचं होतं. आणि मग ह्या कोंबड्या राहिल्यात की नाही अंडी देण्यासाठी, का त्या 1-6 महिन्यामध्ये गायब झाल्या, तर हा एक प्रश्न नेहमी असायचा. त्यावेळेस आपण ॲप बेस आपण सर्व्हिसेस केल्या होत्या आणि आपले जे समूह संघटक आहे, जे व्यवसायाला आपण साहित्य दिलं, तर ते साहित्य 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी जाऊन त्याने जर व्हेरिफिकेशन केलं त्या बेनिफिशरीपर्यंत ॲप बेस केलं तर निश्चितपणे आपल्याला ह्याच्यावर सगळं नियंत्रण आणता येईल. कारण आपण त्याचा मेक आहे किंवा कंपनी आहेत स्टँडर्ड कंपन्याचे आपण देऊ शकतो, तर तोही आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे उल्लेख करून हे करू. श्रीमती अनाथ मुलींच्या विवाह स्पर्धा याच्याबाबत सुद्धा आपण बोललात. त्यांची लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती निश्चितपणे त्याच्यामध्ये क्लॅरिटी आपण आणूया. श्रीमती सोनवणेंचं जे होतं की ज्येष्ठ महिलांचं आणि सायकल बंद, मला वाटतं की आपण शाळेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना बसेस देतो, त्यामुळे मॅडम सर जे मशीन्स जे असतात ना त्यांना युनिक नंबर द्या, जेणेकरून त्याची आपल्याकडे रेकॉर्ड राहतील. हो निश्चित. किशोर पाटकरजींचा जो मुद्दा आला होता तो मी म्हणलो. मनोज हळदणकरजींनी जे होतात की अंमलबजावणीतली ज्या त्रुटी आहेत, उत्पन्नाची अट आहे, उपचारासाठी फोर्टीजच्या बाबतचं समूह संघटकांचं जे काम आहेत, मी अगोदर पण सांगितलं की समूह संघटकांना या चांगल्या पद्धतीने आपण करू. आणि आपण शासनाच्या योजना जसं म्हटलं तर आपण आता जशी लाडकी बहीण योजना आहे शासनाची योजना पण आपण राबवतो. आपल्याकडे जेवढे लाभार्थी झाले तर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण मदत करतो, बेनिफिशरी आयडेंटिफिकेशन करणे, हे करणे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण निश्चितपणे काम करूया. आता काही जणांनी असं उपस्थित केलं की बाबा हे साहित्याची लाईफ स्पॅन संपलं, त्याचं पुन्हा द्यायचं का. मला वाटतं की याचा उद्देश असा असतो की त्यांनी त्या कुटुंबाचा त्यांचा आर्थिक विकास व्हावा आणि त्यांनी पुन्हा ती योजनेला लाभार्थी, नंतर मग हे एक सायकल सुरू राहील की दर 5 वर्षांनी पुन्हा नवीन बेनिफिट घेणे. तर त्याच्याबाबत निश्चित आज तरी काही असा विचार आपल्याला करता येणार नाही. नेत्रा शिर्के मॅमचं त्यांनी तर पूर्ण मेयर मॅडमकडेच ह्या बाबी प्राधान्याने ह्या झाल्या पाहिजे. आमची भूमिका तीच राहणार. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ह्या योजना इफेक्टिव्हली राबवण्यासाठी आपण निश्चितपणे काम करू. स्कॉलरशिप आहेत, हे याचे आहेत. प्रीती भगत मॅडम आपण बोलत होतात की ह्या स्कॉलरशिपच्या बाबत जे आहे ते योगा, मला वाटतं की आपण जे हेल्थ वेलनेस सेंटर आता जे आपण 59 केलेत त्याचा उद्देशच असा आहे की आपलं आरोग्य निरोगी राहावं आणि मग त्याच्यामध्ये याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे की ॲलोपॅथीचीच ट्रीटमेंट नाही, आपण दैनंदिन जीवन आपण चांगलं कसं राहू शकतो त्यासाठीच ते आहे. त्याच्यामार्फत चांगल्या पद्धतीने योगा आणि हे क्लासेस आणि ट्रेनिंग आपण याला निश्चितपणे देता येईल. सलूजा सुतार मॅम आपण सभापती, पुन्हा आपल्या काही सूचना त्याच्यामध्ये आलात. निश्चित इकडून सुद्धा काही सूचना आल्या सुरेश शेट्टींकडून की बाबा आमच्यासाठी एक पुरुष समिती करावी. मला वाटतं की तो गमतीचा भाग नसला तरी परंतु ज्येष्ठ नागरिक जे आहेत 75 वर्षाच्या बाबत निश्चितपणे त्याच्यावर तो सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि आपण त्याच्याशी आपल्याशी सगळ्यांशी चर्चा करून सभागृहाशी निश्चितपणे एखादी चांगली योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आणली पाहिजे. श्रीमती गवते मॅडमचं जसं ज्येष्ठ महिलांच्या बाबत आपण बोललात, कम्प्युटर कोर्सेस जे
आपल्याला स्वयंरोजगार देऊ शकतात. MSIT जावाचा आहे, लॅब टेक्निशियन आहे. मला वाटतं की लॅब टेक्निशियन ही जे आहे थोडं सर्टिफिकेशन कोर्स असतो, परंतु टायपिंग, शॉर्ट हँड रायटिंग, MSIT ह्या ज्या काय आहेत ह्याच्याबाबत आपण निश्चितपणे त्याचं हे ठेवूया. आठवडे बाजारबाबत मी ऑलरेडी बोललो. जयवंत सुतार साहेबांनी आपल्याला काही म्हणजे मला वाटतं की आम्हाला जाणीव पण करून दिली की ह्या योजना राबवत असताना जशी लाडकी बहीण योजनेमध्ये लोकांनी त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, तशा पद्धतीचे गैरफायदे सुद्धा होणार नाहीत. त्यामुळे याच्यावर आपण निश्चितपणे हे करू. भाडेपट्टाधारकांच्यासाठी सुद्धा विचार करावा का, तर मला वाटतं की आता ह्या स्टेजला तो करणे कितपत योग्य राहील. कारण आपल्याला आता शाळेमध्ये आपण 2 किलोमीटरची मर्यादा आहे, ते सगळे त्या 2 किलोमीटरच्या मर्यादेमधले भाडेपट्टा घेऊन येतात. म्हणजे आपण यू नेम द स्कीम त्याच्यासाठी उत्तर लोकांचे तयार असतात. त्यामुळे आपल्याला याचा थोडा विचार करून कशा पद्धतीने लावता येईल बघूया. संगणक प्रणाली आपण जसं म्हटलं की मी आधीच बोललो, संगणक प्रणाली आणि अर्ज अपलोड करणे, तपासणी तात्काळ होणे आणि ऑगस्टपासून ह्या योजना सुरू करण्याचं आम्ही निश्चितपणे आपल्याला हे करतो. आम्ही ह्या सगळ्या योजना ऑगस्टपासून लॉन्च करू. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जाऊया. आपण पण मदत करावी. आपल्या सभागृह याच्यामध्ये प्रभागामध्ये आपण नागरिकांना, आपल्या प्रभाग समित्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा याचं हे करावं. सभागृह नेते यांनीसुद्धा म्हणजे शिक्षणापासून नोकरी हा जो भाग आहे इथपर्यंत नेला पाहिजे. तोही आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये घेऊ. लखपती दिदी योजना आहे, त्याच्याबाबत सुद्धा आपल्याला ही राज्य शासनाची योजना आहे, ही सुद्धा आपण याच्या राबवणार आहोत. आणि जसं बाकीच्या आता आपल्याकडे विमानतळ आलं आणि विमानतळामध्ये लागणारे जे काही वेगवेगळे मनुष्यबळ आहे, विशेषतः प्रशिक्षित मनुष्यबळ आहे, त्याच्यामध्ये महिलांसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहे. आपल्याकडे डेटा सेंटर येतात, त्यांच्यासाठी लागणारी गरज वेगळी आहे. MIDC क्षेत्रामध्ये विशेषतः सानपाडा, तुर्भे भागामध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीची सुद्धा गरज आहे. टाटा म्हणजे आपलं जे ताज विवंत आहे यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला लागणारं मनुष्यबळ जर आम्ही प्रशिक्षित करू शकलो, तो थोडा आपण बॅकवर्ड प्लॅनिंग करून त्यांना लागणारे जे काही हे लागतात, प्रशिक्षित मनुष्यबळ लागतं, तो तयार करण्याचं काम आपण निश्चितपणे करू. एअरपोर्टसाठी सुद्धा आपण एअरपोर्ट ऑथॉरिटी यांच्याशी चर्चा करून त्यांना लागणारे जे काही मनुष्यबळ आहे ते प्रशिक्षित करण्याचं काम करू. त्यांचीही मदत आपण याच्यामध्ये घेणार आहोत. निश्चितपणे ह्या सर्व योजना आपण दिलेल्या सूचना महिला बालकल्याण सभापती इथे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा विभाग आपण निश्चित चांगल्या राबवण्याचा आपल्याला प्रयत्न करण्याचं आम्ही आश्वासन देतो आपल्याला. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।